नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, हैदराबाद या भारतीय शहराला ग्रीन सिटी अवॉर्ड 2022 मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1864 या वर्षी वेद समाजाची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक तिसरा, 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल कोणत्या राज्याने सर्वात जास्त जिंकले होते? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र या राज्याने 2022 खेलो इंडिया स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल सर्वात जास्त जिंकले होते। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रास लागून खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही सर्वात लांब आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, मध्य प्रदेश या राज्याची महाराष्ट्रास लागून सीमा ही सर्वात जास्त आहे। प्रश्न क्रमांक 5, प्राणहिता नदीचे खोरे हे कोठे पसरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, पूर्व महाराष्ट्र या ठिकाणी प्राणहिता नदीचे खोरे हे सर्वात जास्त पसरलेले आहेत। प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4, 24 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 7, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली। प्रश्न क्रमांक 8, ग्रँड मास्टर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँड मास्टर हा किताब दिला जातो। प्रश्न क्रमांक 9, भारताने अणुशक्ती परीक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पोखरण या ठिकाणी भारताने अणुशक्तीचे परीक्षण केलेलं आहे। प्रश्न क्रमांक 10, लोकसभेतील सदस्याची सर्वाधिक संख्या खालीलपैकी किती असू शकते? तर ऑप्शन क्रमांक 3, 550 ही लोकसभेतील सदस्यांची सर्वाधिक संख्या असू शकते। प्रश्न क्रमांक 11, थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक लिहिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 12, सार्क संघटनेचे मुख्यालय पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, काठमांडू या ठिकाणी सार्क संघटनेचे मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर पुढीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे। प्रश्न क्रमांक 14, उत्तराखंड राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, डेहराडून ही उत्तराखंड राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 15, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक ही पुढीलपैकी कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपती हे उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करतो। प्रश्न क्रमांक 16, भारताचे पोलादी पुरुष कोणास म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, सरदार पटेल यांना भारताचे पोलादी पुरुष म्हणून म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 17, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, रायगड या जिल्ह्यामध्ये माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 18,
पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर ऑप्शन क्रमांक 2 सभापती हा पंचायत समितीच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषवतो. प्रश्न क्रमांक 19 गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? तर ऑप्शन क्रमांक 2 मवाळ या तत्वाचा पुरस्कार हा गोपाळ कृष्ण गोखले यांनी केला. प्रश्न क्रमांक 20 भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुंटे हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 बुद्धिबळ या खेळाशी भाग्यश्री ठिपस आणि अभिजित कुंटे हे खेळाडू संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 21 भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 परमवीर चक्र हे भारतातील प्रथम क्रमांकाचा लष्करी पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 22 डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 हिवताप असे डास चावल्यामुळे उद्भवणाऱ्या विकाराला म्हणतात. प्रश्न क्रमांक 23 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह हा कोणत्या वर्षी केला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 सन 1927 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 24 लोकसंख्या मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा उपयोग केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 जनगणना या प्रक्रियेचा उपयोग हा लोकसंख्या मोजण्यासाठी केला जातो. प्रश्न क्रमांक 25 कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता? तर ऑप्शन क्रमांक 1 जर्मन या देशातील कार्ल मार्क्स हा विचारवंत होता. प्रश्न क्रमांक 26 इन्कलाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग यांनी इन्कलाबाद जिंदाबाद हा नारा दिला. प्रश्न क्रमांक 27 क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा भारतामध्ये 3रा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 28 निवडणूक आयुक्ताची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हा निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतो. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 30 कॅम्प्युटरच्या कोणत्या भागाला हार्ट ऑफ कॅम्प्युटर असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 CPU या कॅम्प्युटरच्या भागाला हार्ट ऑफ कॅम्प्युटर असे म्हटले जाते.